मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. लोकदैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 9 लाख किमतीचा सोन्याचा हार अर्पण. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी शुक्रवारी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका दानशूर भाविकाने सूर्यकळ्यांचा सोन्याचा हार गोपासह अर्पण केला आहे. त्याचे वजन 132 ग्रॅम असून अंदाजे किंमत 9,26,000 रुपये एवढी असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. संबंधित दानशूर भाविक हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त आहेत. ते आज सहकुटुंब श्रींच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूरला आले असता सदरचे दान केले आहे. याशिवाय त्यांनी मंदिर समितीचे श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये अन्नदान देखील केले आहे. त्यांच्या सुमारे 1200 ते 1500 भाविकांनी लाभ घेतला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सोने चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. यासाठी 2 सराफांची पूर्णवेळ नियुक्ती आणि संबंधित भाविकांना संगणकीकृत पावतीही देण्यात येते. तसेच इतर स्वरूपात देखील दान देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना असून इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयास समक्ष भेट द्यावी अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क करावा असे आवाहन यावेळी व्यवस्थापकांनी केले आहे. खरं तर पंढरपूरचा विठ्ठल हे भारतीय लोकदैवत आहे. निस्सीम भक्ती आणि पंढरीची वारी ही भारतातील आध्यात्मिक पावले भक्तांच्या हृदयात ठसली गेली. म्हणूनच विठ्ठलाच्या भक्तीतला ओतंबून जाणारा रस भाविकांच्या ओठावर आनंदात दिसत असतो. खरं तर पाहिलं तर या विठ्ठलाला अनेक सोन्याच्या वस्तू भेटत असतात. भक्ती आणि श्रद्धेतून दिलेल्या या भेटीतून खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्मिणीचे सौंदर्य खुलून जाते. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.